मृत झाले होता. बस तुम्ही आपले अपराध आणि तुम्ही आपले पातके. इपिस्कराचं वचन तुम्हाला माहिती पाहिजे. हालेलुया. जर आपल्याला आरोग्य पाहिजे, आपल्याला चंगाई पाहिजे, आपल्याला तर नीट तर व्हायचंय, तुम्हाला तुमच्या आत्म्याची स्थिती माहित आहे का? आपला आत्मा म्हणजे कोणता आत्मा? आपल्या शरीरामध्ये आत्मा कुठं राहतो? बॉडीमध्ये आत्मा कुठं आहे? हालेलुया. हे माहिती असणं गरजेचं आहे. नीट तर व्हायचंय, आरोग्य तर पाहिजे. पण प्रभूचं वचन काय म्हणते की तुम्ही आपले अपराध व आपले पातके यामुळे मृत्यू झाला होता. मरण वेगळं, जसं एखादा माणूस मरतो ती बॉडी होते, पण इथं आत्मिक स्थितीमध्ये जो आपल्यामध्ये मानवीय आत्मा आहे तो मेलेल्या स्थितीमध्ये आहे. कशामुळं? पापामुळं, अपराधामुळं. हालेलुया. जोपर्यंत तो आत्मा जिवंत होत नाही. कोणता आत्मा? मानवी आत्मा. मानवी आत्मा पापामुळं, नशामुळं, चुकीच्या गोष्टीमुळं, व्यसनामुळं, चुकीच्या जीव गोष्टी आहेत वचनाच्या विरुद्धात. त्यामुळं मानवाचा जो आत्मा आहे पापामुळं मृत्यू झालेला आहे. म्हणाला मृत्यू कळतं का? मेलेली बॉडी काही करते का? मेलेली बॉडी उठत नाही, ती झोपलेलीच असते.